नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजचा विषय आहे टाइम मॅनेज कसे करावे। टाइम मॅनेजचा अर्थ कसा की दररोजच्या दैनंदिन कामांमध्ये माणूस एवढा बिझी होऊन जातो की स्वतःकडे लक्ष अजिबात देत नाही। आणि त्याच कारणासाठी मी अशा सवयी घेऊन आली आहे, त्या जर तुम्ही दैनंदिन जीवनामध्ये दररोज फॉलो केल्या तर तुम्हाला एक नवीन चेहरा स्वतःचा बघायलाच मिळेल। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। तुम्ही जर रिकाम्या टाइमामध्ये बसत आहात तर टाइम तुमच्यासाठी वरदानापेक्षा कमी नाही, कारण हाच टाइम तुम्हाला दोन रस्ते देतो। एक तर हळूहळू जीवन फक्त जगायचं, नाहीतर स्वतःला बदलून टाकायचं, म्हणजेच काय, जीवनाला एक नवी दिशा दाखवायची। आता हे सर्व तुमच्या हातात आहे की या फ्री टाइमामध्ये काय करायचं आहे। मला समजतं की तुम्ही आता विचार करत असाल, आता खाली टाइमामध्ये काय करायचं। यासाठी आज मी तुमच्यासाठी अशा सवयी घेऊन आली आहे, ज्या सवयी तुम्ही जर आत्मसात केल्या तर तुम्हाला स्वतःचा एक नवा व्यक्ती बनवून दाखवेल आणि स्वतःची एक नवी ओळख निर्माण होण्यास मदत होईल। तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा। हे व्हिडिओ सर्व तुमच्या सक्सेस लाईफबद्दल आहे। नव्या स्किल शिका रिकाम्या टायमामध्ये, कारण आजच्या वेळेत आपल्या फ्री टाइमामध्ये यूज कसा करायचा हे महत्त्वाचे आहे। जेव्हा तुमच्याजवळ खाली वेळ असतो तेव्हा तुम्ही तो व्यर्थही घालवू शकता किंवा चांगला उपयोग करून स्वतःला एक नवीन वळण देऊ शकता, किंवा नवीन कौशल्य शिकण्याची एक गरज असते आणि तो फ्री टाइमाचा यूज करून तुम्ही एक नवीन कौशल्य शिका। तुम्हाला वाटलं तर तुम्ही यूट्यूबवरून सुद्धा नवीन नवीन स्किल शिकू शकता। जसे की कॉम्प्युटरमध्ये इंटरेस्ट असेल तर तुम्ही वेब डिझायनिंग, कोडिंग, एडिटिंग किंवा सोशल मीडिया मॅनेजमेंट शिकू शकता। एकतर तुम्ही याचे अपोजिट सिंगिंग, डान्सिंग किंवा पेंटिंग अशा सुद्धा स्किल शिकू शकता। याचा फायदा असा होईल की हळूहळू तुम्ही त्या कामामध्ये चांगले होऊ लागाल। तुमची प्रॅक्टिस ही हळूहळू एक्सपिरियन्स बनेल आणि एक दिवस तेच काम तुमचे पैसा आणि ग्रोथचे कारण बनेल। माझे म्हणणे एवढेच आहे की आतापासून थोड्या तरी प्रमाणात कोणतीही स्किल शिका, ती कम्युनिकेशन स्किल असो किंवा अदर असो। आता कम्युनिकेशन स्किल म्हणजे फक्त बोलणे असे नसते, कोणत्या प्रकारे बोलायचे किंवा कोणता विषय आहे किंवा आपण कुठे आहोत यावर सुद्धा अवलंबून असते। कम्युनिकेशन स्किल फक्त करिअरमध्येच नाही तर नात्यांमध्ये सुद्धा मदत करते, कारण दैनंदिन जीवनामध्ये ते फॅमिली असो की काहीही असो, आपल्याला टाइम हा मॅनेज करता आला पाहिजे। टाइम मोठ्या प्लॅनिंगने जर जगला तर टाइम व्यर्थ जाणार नाही, आणि प्लॅनिंग न करता जगला तर टाइम पूर्णतः व्यर्थ जाईल। यासाठी स्वतःच्या फ्री टाइमामध्ये विचार करा की पुढला एक महिना किंवा 6 महिन्यात मला काय करायचं आहे, आणि यासाठी नियम पाळावे लागतील। स्वतःची आराम करायची वेळ कमी करावी लागेल। व्यर्थ टाइम जिथं आधी आपण घालवत होतो तिथं स्किल शिकावं लागेल। फोकस करा, तुम्ही स्कूल लाईफमधील असाल किंवा डिग्री, नाहीतर गव्हर्नमेंट जॉबवरती असाल किंवा इतर कुठल्याही क्षेत्रात काम करत असाल, परंतु स्वतःसाठी वेळ काढणे म्हणजेच काय, टाइम मॅनेजमेंट करणे खूप महत्त्वाचं आहे। पण एक दिवस करून सोडणे असे चालणार नाही। कन्सिस्टंट राहा आणि हळूहळू बदल घडतील। घर परिवारांमध्ये किंवा दुसऱ्या कामांमध्ये माणूस एवढा बिझी होऊन जातो की स्वतःकडे लक्ष देत नाही। पण आठवण ठेवा की फिटनेस म्हणजेच तुमचं आरोग्य खूप महत्त्वाचं आहे। आपली बॉडी ही हेल्दी असणे तेवढेच आवश्यक आहे, आणि याचमुळे आपली एनर्जी टिकून राहते आणि डोके पण पॉझिटिव्ह विचार करू शकते। दररोज किमान स्वतःसाठी 10 ते 15 मिनिटे तरी काढा आणि व्यायाम करा। व्यायामाचा अर्थ असा मुळीच नाही की तुम्ही जिममध्येच जा, तुम्ही घरी सुद्धा हा नॉर्मल व्यायाम करू शकता। जसे की सकाळी सूर्यनमस्कार घालणे, थोडा वेळ चालणे किंवा गाणे लावून डान्स करणे किंवा झुंबा सुद्धा करू शकता। तुम्ही कशाही प्रकारे व्यायाम करू शकता। इम्पॉर्टंट हे आहे की तुम्ही व्यायामासाठी वेळ काढा आणि शरीर ॲक्टिव्ह करा, कारण या सर्वाचा फायदा असा होईल की तुम्ही पॉझिटिव्ह विचार करू लागाल आणि याचमुळे झोप व्यवस्थित लागेल आणि त्याचा पूर्णतः परिणाम हा तुमच्या शरीरावर होईल। आत्ताच एक प्रॉमिस स्वतःला करा की दररोज सकाळी किंवा संध्याकाळी तुम्ही 10 ते 15 मिनिटे स्वतःसाठी काढाल आणि व्यायाम कराल। तसेच शरीरासाठी मेडिटेशन सुद्धा खूप महत्त्वाचे आहे, कारण जबाबदाऱ्या, कर्तव्य, काम, टेन्शन हे सर्व दररोजच्या दैनंदिन जीवनात यांनी आपल्याला घेरलेले असते। यासाठी आपल्या मनाला थोडी विश्रांती द्या आणि मेडिटेशन सुद्धा करा।
तसेच हॉबीसुद्धा महत्त्वाची आहे, म्हणजेच काय छंद. कारण तुमचा छंद हा तुमच्या क्रिएटिव्हिटी आणि पर्सनॅलिटीला सुद्धा सुधारतो. तर आताच विचार करा की तुमचा आनंद हा कशामध्ये आहे की जो केल्याने तुम्हाला खूप आनंद मिळतो. आणि हो, तो जोपासा आणि दैनंदिन जीवनात आत्मसात करा. आपल्या सर्वांजवळ 10 ते 15 मिनिटे तरी असतातच. तो वेळ फालतू मोबाईलमध्ये न घालवता स्क्रोलिंग करण्यापेक्षा आपल्या छंदांकडे द्या आणि त्यामधून तुम्हाला आनंद मिळतो. आणि याचा सरळ परिणाम हा तुमच्या शरीरावर होतो आणि आजूबाजूच्या लोकांवरती सुद्धा होतो. फॅमिलीसोबत वेळ घालवताना लहान मुलांकडे विशेष लक्ष द्या. त्यांच्यासोबत टाईम स्पेंड करा आणि आईवडिलांसोबत सुद्धा टाईम स्पेंड करा आणि आपल्या पार्टनरला क्वालिटी टाईमसाठी फ्री करा.